आणि तू कधी येशील? येईल गणपतीत येईल. गणपतीला येशील ना? आता घेऊन या स्टेथोस्कोप. व्यवस्थित जा, व्यवस्थित एकदम राहा मस्त पैकी. आता छान छान मला अभ्यास असं कर. वाटलं ना, आमचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. नाही, छान जेव, छान अभ्यास कर. टेन्शन घेऊ नको, दुसऱ्यांना बडबड करायला जाऊ नको. हमारा संजू बाबा आज पूरा 1 महीना कल हो जाएगा. संजू बाबा फिर से हमारा जा रहा है. कभी आएगा वापिस तुम. फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आहे रियाचा लास्ट डे इन इंडिया. आजचा रिया आता चालली आहे. ऍक्च्युली उद्या रियाची फ्लाईट आहे 9 वाजता आणि ती चालली आहे जॉर्जियाला. आमच्यापासून रिया 1 वर्ष दूर राहणार आहे. आता पुढच्या वर्षी तिची भेट होईल. आज शेवटचा दिवस आहे आमच्या जोडीला. हा, बरोबर. त्यामुळे तिच्या जोडीला आज आम्ही पूर्ण दिवस टाइम स्पेंड करणार आहोत. आणि तर तुला कसं वाटलं रियू? काय थोडाच टाइम होता, तर एवढा सगळा नाही झाला एक्सपिरियन्स करणं. असा फिरायला जायचा होता आम्हाला. खूप प्लॅन्स होते अजून पण थोडा टाइम कमी होता. पण आपण नेक्स्ट टाइम करूया. ऍक्च्युली ती थोडं अजून 10 दिवस राहणार होती, पण तिचं काय डॉक्युमेंटचा थोडा प्रॉब्लेम झाला. हो, थोडं लवकर केलेली आहे. तर आता आम्ही चाललो आहोत विनोदच्या घरी. विनोदने जेवायला बोलवलं आहे. विनोद आणि आशूने स्पेशली रियाला आणि आम्हाला पण. तर आम्ही आता चाललो आहोत त्यांच्या घरी. तर आपण तिथेच भेटूया. चला. आय एम हिअर. सॉरी आम्हाला प्रचंड वेळ झालेला आहे यायला. काय करणार, ट्रॅफिक होती एवढी. ट्रेन कुठून आल्या तुम्ही? मग काय किती लांब राहते. वंशू, ए वंशू, हाय फ्रेंड्स बोल. वंशू आंघोळ नाही केली आहे ना? केली मग केस नाही विंचरली. विनोद नाही आला? नाही आला. विनोदने फोन केलेला मला. हा, तेच म्हटलं आला की काय. हा, चला आता आपण जेवूया. तुला भूक लागली, जेवूया. चला, विनोद पण येईलच आता. चॉकलेट दे पिशवीमध्ये. वंशूला चॉकलेट. दादू आणि वंशूचा फेवरेट चिवडा पण आहे त्यामध्ये. चिवडा आवडतो. हो, वंशला हा चिवडा भरपूर आवडतो. आवडतो ना वंशू? आहे तुझ्याकडे, मग तो मला दे. तुझा चिवडा मला दे, माझा चिवडा तू घे. विनोद दादाला फोन करूया. येतो. मी चालली परत पुढे तो आला पण नाही मला भेटायला. चुप्पू का? काय बघतो तू? वंश काय बघतोय? तू एवढा टेन्शन मध्ये गेलाय. नाही जात मी, राहू दे नको. जबरदस्ती. कारण त्याला फरकच नाही पडत आहे. टेन्शन आलं दिसत नाही. त्याला फरकच नाही पडत आहे. हा, चालू आहे पॅकिंग तिची. आहे भरपूर बाबा. पॅकिंगचा अंत नाहीये. किती वाजता निघणार आहे उद्या? सकाळी किती वाजता निघायचं? 6:30. 4:30 पहाटे. 10 5:30 वाजता. बघूया आशूने जेवायला काय काय केलंय. आशू काय केलंय जेवायला? काय हे? इथं पापलेट आहे आणि हे बोंबील फ्राय आणि वामचा रसा. वाव, अगदी रसा छान दिसतो. आणि प्रचंड भूक लागली कारण की खूप उशीर झालाय आम्हाला यायला. तर चला गरम गरम जेवण खाऊया आपण. आधी मुलांना वाढून घेतेस का? हा, कारण की विनोदची आम्ही वाट बघतो, पण विनोदला थोडा वेळ लागेल बोललाय, तर मुलांना जेवायला वाढून घेऊ आधी. हे लोक जेवणार आहे आणि तू काय करणार? यांना बघत बसणार आहेस का? हा, मोबाईल दे. मग रियाला कंपनी देण्यासाठी वंशू आला इथे, है ना वंशू? माझी धावतोय तो. तू जेवला वंशू? फिश खाल्ली? हा, तू बोल ना. तू काय बोलतच नाही ब्लॉग मध्ये. नासा नुसता हाय फ्रेंड्स. बोल ना. दे मोबाईल दे बाई, लगेच रडायला येतो. वंशू रडका. कसं वाटलं रिया जेवण? जेवता दे. हा, जेव. स्टार्ट. गरम आहे, थांब जरा.
नो प्रॉब्लेम. भात नाही दिला का? खा खा, शिवानीने ताट वाढलेला आहे. हा, आता सुट्ट्या कधी पडतात ते तिला त्यावर डिपेंड आहे. तरी 1 वर्ष पकडून चालूया आपण, आयडिया नाहीये कधी येईल. रिॲक्शन रिया, रिॲक्शन. रसा चांगला आहे. रसा चांगला आहे. भात भातासारखाच आहे ना. खाऊन घे. रसा छान आहे. ओके. आणि पापलेट आपल्याला आता खायला लागेल. हो, आपण थोडा स्टेप बाय स्टेप. हो, स्टेप बाय स्टेप. तू आरामात खाऊ शकते स्टेप बाय स्टेप. यश यश थोडक्यात बोलतो. हो, चला आता मी पण जेवून घेते कारण की भूक लागली आहे. बराच वेळ झालेला आहे. छान छान रसा केलेला आहे आशूने आमचा ना, तेव्हाच यावली. जॉर्जियाला यायला सगळे तयार आहे. आशू तू पण जाते? काय करशील तिथे? जेवण जेवण रियाला जेवण बनवून देणार आहे आशू. नाही 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 नाही, त्याच्यासाठी गरज नाही. हा? काय आणलं दादा? हा, येईल गणपती येईल. गणपती जायचे ना. ठीक आहे. ए रिया, तुला हगी करायची आहे, हगी करूया. बाय कर, बाय वाली किस. ये तर तळून नका करू. तिला घेतलं म्हणून. जळका बंचू, जळका बंचू. ये तो खाली बाय कर. भेटता माझे. चल, तुझे ना माझे. भेटता माझे. तो बघा मारायला घेऊन चालला का? चला चला आता निघूया. हा? टेक केअर. हा? अरे घेऊन या स्टेथोस्कोप. हा. इथे बघ ना. आता वंशू. मी चालली. चल बाय कर, बाय कर. काय नाही पाहिजे. अच्छा मग फक्त कर. ये आशा. ये ना, किती नका करणार. चला चला चल चल, ये मग तू नंतर. हा? चल बाय. चल बाय रिया. चल यशू, खेळत बसू नको. चल कामाची कर. अजून रियाची बॅग भरायची आहे. अजून बऱ्याच जणांना भेटायचं आहे. चला आता आम्हाला घाई आहे. बाय कर. कुठे असेल? सगळे फ्लाईट मध्ये असेल. फ्लाईट मध्ये असेल ना ग? किती वाजता? तिची 10ची फ्लाईट आहे ना. 10ची ना? दिसतच नाही. काढू काढू. 6:30-7ला करेल. अबे खाना. अबे खाना. नाही खाल्ला. मी नाही खाणार, मी खाणार. हिने जबरदस्ती आम्हाला डोसे घालायला लावले. अरे नको तू पण दे कर. बाबा आम्हाला नको भरवायला. उठवलं मला झोपेतून. बस आता. ती एवढी बात तर केली तुझी. काय बाते केली? ह्यामध्ये तुला 5 सांगितलं का? यांची हिंदी का अशी आहे? बाते केली ही एक ती एक. आता जास्त लँग्वेज येतात ना मला म्हणून. नाही नाही, छान जेव, छान अभ्यास कर. टेन्शन घेऊ नको. दुसऱ्यांना बडबड करायला जाऊ नको. अरे मी काय केलं लोकांना? ना असं कोण कोणा ट्रबल मध्ये तर तिकडे कोणा काय तू मध्ये बोलायला जाऊ नको. त्यांचं ते सॉर्ट आउट करते. नाही, आपल्याला जरा नाही नाही नाही. सच्चाईला आम्ही नाहीये, आम्ही नाहीये. सच्चाईला साथ द्यायला पाहिजे. बाबा जाओ ना क्या तू? भाई क्या जा रही है हमारे संजू बाबा. आज पूरा 1 महीना कल हो जाएगा. संजू बाबा फिर से हमारा जा रहा है. कभी आएगा वापिस तुम? दिवाना आहे आपला. अरे भाई इतना कम टाइम तुम निकाला है. थोड़ा और टाइम निकालने का था. रियाला भेटायला आले शैलेश भाऊ आणि मनीषा. काय घेऊन आले तुम्ही रियासाठी? काय जमलं तर कर बाबा. तिकडे घेऊन जा. एवढं प्रेमाने घेऊन आलेत, का नाही जमणार? अरे बाप, त्यात हे करून दिलेले. काय आणल्यात? हे छान करंज्या आहेत का त्या? हा बेक केलेले आहेत बघ. बेक आहे? हा अच्छा अच्छा. हा बरं. मम्मीने नाही केला ना, त्याला काकीने तर केला. मम्मीने तर नाही केला दिवाळीचा फराळ, काकीने तर दिला. हा? ला आलेत. हो, रिया चालली आहे उद्या, हे कळलंय त्यांना, तर भेटायला आलेत ते रियाला.
रियाकडून अंकलला आवडली. थँक्यू थँक्यू थँक्यू. चॉकलेटचं गिफ्ट आहे तुम्हाला रियाकडून. व्यवस्थित जा, व्यवस्थित एकदम राहा मस्त पैकी. आता छान छान मला अभ्यास असं कर. वाटलं ना, आमचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. मला असं वाटलेलं का म्हणजे आता रिया बरं कालची डे होतं टायमिंग गेले असेल बरं असं. नाही म्हणजे आता उद्या सकाळी आहे, सकाळी बघूया. तर माझ्याकडे नंबर आहे संदीप फ्री नंबरचा, तर फोन करेलच बरं. बरोबर सांगितल्याशिवाय कसं जाणार. ऍक्च्युली सकाळची फ्लाईट आहे, आता बघूया. सकाळी मे बी तरी 6 वाजता निघू आम्ही. फोन करू का बाप्पा? हा चालेल, आम्ही उठणार नाही. 6 वाजता आमचं असतं. हा ना, आम्ही उठत नाही, मग हे आम्हाला उठवणार आहेत. फोन करा. नाही, साला तुम्ही निघाला पाहिजे तुम्हाला. निघाला पाहिजे हो. निघाल ना. मग एकटाच जरा लवकर उठा भाऊ, एकटाच जरा लवकर उठा. 5ला उठा आणि फोन करा आणि मग झोपा. तुम्ही रात्रभर तर झोपणं लागणारच नाही तुम्हाला. खरी गोष्ट. थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल. बाय बाय. चाललेलो आहोत रियाला. थँक्यू. रिया थोडी मैत्रिणीकडे गेली आहे, ती भेटायला. आज लास्ट दिवस आहे तिचा इंडियामध्ये, तर मग 1 वर्षाने भेटेल म्हणून आता ती गेलेत. आणि थँक्यू सो मच, छान आणलं हो गिफ्ट. चला बाय बाय बाय. येत राहा आणि पुन्हा या. रिया उद्या चालली आहे, तर मग तिला टिफिन म्हणजे जोडीला जेवण घेऊन जाण्यासाठी मी तिच्यासाठी छानशी कोलबीची प्रॉन्सची चटणी केली आहे. ही बघा, तिला प्रॉन्स आवडतात म्हणून मग तेच केलंय. ॲक्च्युली मी यासाठी पण आता केली आहे प्रॉन्स ना. कसं तिचं आता फ्लाईटमधून जाणार, तर बरेच म्हणजे 6-7 तास मे बी लागतात. तर मग मी विचार केला की मी आताच फिश बनवते, म्हणजे कोलबीची चटणी बनवते. ती थंड झाली ना की मग फ्रीझरमध्ये ठेवते, म्हणजे सकाळपर्यंत थोडा फ्रीज होईल आणि मग तसंच तिला डब्बा देईल, तर ते जास्त वेळ टिकेल. कारण की जायला वेळ लागतो तिथे, तर ती गेल्यावर तिथे गरम करू शकते. म्हणून मग आताच करून घेतलंय. मग तिला जाताना वाम फिश आवडते, तर मग फिश तळून देणार आहे. ॲक्च्युली कसं तिथं फिश खायला भेटत नाही जॉर्जियाला. हां, बाहेर डायनिंग टेबलवर सगळा पसार आहे, कारण की आमच्या रियाची अजूनही बॅग भरून झालेली नाही आहे. आणि आम्हाला उद्या सकाळी 6 वाजता घरातून निघायचं आहे. तिची फ्लाईट आहे 10 वाजता आणि अजून बॅगसुद्धा पॅक करून झाले नाही. त्यातून टेन्शनची गोष्ट अशी आहे की आता आम्हाला जायचं आहे बाहेर जेवण्यासाठी. टेन्शनची गोष्ट यासाठी कारण की आता ऑलरेडी 9 वाजलेत, बाहेर जेवायला जायचं आहे. आल्यानंतर बॅग पॅक करायची आहे. सकाळी 6ला जायचं आहे, तर ऑब्व्हियसली 1-1.5 तास अगोदर उठावं लागणार आहे तिची फिश फ्राय करण्यासाठी. आणि ॲक्च्युली चपाती तिला मम्मीच्या हातची किंवा माझ्या वहिनीच्या हातची आवडते, तर मग मम्मीच तिला चपात्या करून देणार आहे. तिला सांगितलं मी 15-20 चपात्या कर तिच्यासाठी. तर जाता जाता मग तिच्याकडून चपात्या घेणार आणि मग जाणार आहोत. तर आता फिश तर झाली आहे आणि मॅडम पण गेली आहे बाहेर. मग पण दिसतच असेल. तर रिया पण गेली आहे तिच्या फ्रेंड्सला भेटण्यासाठी. आता कधी येते आणि कधी आवरते बघूया. चला आधी तर बाहेरच जाऊन येऊया. मी आता आलो आहोत धाब्यावरती आणि हा धाबा मे बी रियाचा फेवरेट आहे. नेहमी इथंच घेऊन येते ती आम्हाला. हे बघा, या वर्षाचा लास्ट फूड आहे तुझा इंडिया मधला. धाब्यावरती बोल काय खायचंय तुला. फ्राय घेऊ का? फ्राय रोस्टेड घेऊ. पापड घ्या तुम्ही. चना कोलीवाडा आणि पापड. सगळ्यांचे फेवरेट चना कोलीवाडा. प्लीज. धनींची जेवण खाण्याची पद्धत बघा. इथे डाग लागलेला आहे धनी. नाही त्याचं कारण नाही, मुद्दाम लावले. का? बरीचशी लोकांना मी सांगतो मी ढाब्यावर जेवण ढाब्यावर, त्यांना विश्वास वाटत नाही म्हणून ते निशाण ठेवली. हा मग असंच ठेवा आणि हा शर्ट घाला का. 8 दिवस तोच घालणार आहे. मी ढाब्यावर जाऊन तास पाडून ठेवलाय. खा रिया, कशी आहे चिकन चिल्ली सांग.
गरम आहे. मी तिला विचारलं चिकन चिल्ली कशी आहे सांग, बोलते गरम आहे. फ्रेंड्स तुम्ही ना चिल्ली बरोबर ना, चिकन चिल्ली बरोबर ना रोटी खाऊन बघा, खूप खूप टेस्टी लागते. मला फार आवडते. म्हणजे आता लक्षात आलं तर मी मागवली. कोणी तुम्ही नाही खाणार? आमची सेकंड डिश आलेली आहे. काय आहे धनी? चिकन अंगारा कबाब आहे, ओके, छान लागते खायला. बघूया, ट्राय करूया. चला, यश अजून चिकन चिल्लीच खातोय. तुम्हाला ना मी रिव्ह्यू कसा आहे ते ॲक्च्युली थोडा चिरी आहे, पण ठीक आहे, ठीक आहे, ठीकच आहे. आमचं इकडचं आवरलं आहे. आता धनी विदाउट वेस्टिंग ऑफ टाइम आपल्याला निघावं लागेल, कारण की रियाची बॅग भरायची आहे. आणि आता 12 वाजले. बॅग भरता भरता 2 वाजतील आणि त्याच्या 2 तासानंतर लगेच उठावं पण लागेल. तर चला आपण निघूया. आता 2 जण उठायचे कष्ट कराल का? हां, ते खाट झोपायला नाहीये. ओय टाइमपास. चला 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 चला. असं सगळं मेस झालेलं आहे. अशा पद्धतीने सगळा पसारा आहे आणि आता आम्ही आवरतोय. आता बघूया किती वाजेपर्यंत हे काम का. 2:15 झालेले आहेत आणि आता आमची पॅकिंग फायनली झाली आहे. म्हणजे पुन्हा आता आम्ही जातो झोपायला आणि पुन्हा मी तुम्हाला भेटते किती, 2 तासानंतर. तर चला, हा ब्लॉग मी आता इथेच संपवते. आणि रियाचा आज आहे इंडियामध्ये लास्ट डे. बाय बाय. हां, चलो बाय बाय, गुड नाईट.